की आपण कितीतरी हजारो वर्षापूर्वी आपण हजारो वर्ष पुढं होतो आणि माणसाने या मंदिराला आयुष्यात एकदा तरी भेट दिली पाहिजे. कोणार्क, जिथे दगडांची भाषा ही माणसापेक्षा श्रेष्ठ आहे असं रवींद्रनाथ टागोर बोलले होते. आणि हे का बोलले असतील किंवा का त्यांनी हे लिहिलं असेल याचा प्रत्यय तुम्हाला इथं आल्याशिवाय होणार नाही. कारण हे एवढं नेत्रदीपक आणि एवढं अप्रतिम विलक्षण असं बांधकाम असणारं मंदिर आहे. वर्ल्ड हेरिटेजमध्ये या मंदिराचा समावेश आहे. हे मंदिर बघितल्यानंतर एक वाक्य आठवते मला, की आपण कितीतरी हजारो वर्षापूर्वी आपण हजारो वर्ष पुढं होतो आणि माणसाने या मंदिराला आयुष्यात एकदा तरी भेट दिली पाहिजेत. एवढ्या हजारो प्रकारच्या अप्रतिम मूर्ती दगडामध्ये कोरलेल्या आहेत. माणसांच्या मूर्ती आहेत, देवी देवतांच्या मूर्ती आहेत, वेगवेगळ्या कला प्रदर्शन करणाऱ्या मूर्ती आहेत. या जवळजवळ या खालचा जो चौतरा आहे मंदिराचा, यालाच साधारण 2000 हत्ती कोरलेले आहेत फक्त एका खालच्या चौतऱ्यावर. आणि ह्याच्या बद्दलचे डिटेल्स जे आहेत ते सगळे इथे बाहेर म्युझियम आहे. ह्याची हिस्ट्री, याचं बांधकाम कधी झालं, कधी मंदिराचा शोध लागला, या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स तुम्हाला बाहेर मिळतील. तर तुम्ही त्या म्युझियमला भेट देऊन तुम्ही इथे पुढे या मंदिरासाठी या.